आवारात विधानसभा सुरू असताना आपण सगळे पत्रकार तिथे उपस्थित असता आणि पोडियमवरती येऊन आमदार बोलतात, त्यावेळेला आमदार कैलास गोरंट्याल काँग्रेसचे ह्यांनी 50 खोके एकदम ओके ही घोषणा दिली आणि ती मग अख्ख्या देशामध्ये पसरली. आता 50 खोके एकदम ओकेवाले कैलास गोरंट्याल हे देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षामध्ये आहेत, बरोबर. आणि कैलास गोरंट्याल यांनी काल असं सांगितलेलं आहे की कालची विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी एका मतदारसंघात 100 कोटी रुपये खर्च केले. किती? आणि सरकारी वाहनातून, पोलिसांच्या वाहनातून पैशाचं वाटप सुरू होतं आणि झालं. आणि त्यानंतर गोरंट्याल असं म्हणतात, आमच्यासारखे कार्यकर्ते याला कुठे पुरे पडणार, त्याच्यामुळे मला भाजपात यावं लागलं. हे काल कैलास गोरंट्याल म्हटलेले आहेत आणि त्या देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षामध्ये आलेलं. तेव्हा खोक्याची भाषा फडणवीस यांनी करू नये. राहुल गांधी यांनी जी मोहीम उघडलेली आहे की प्रधानमंत्री मोदी यांनी 100 लोकसभेच्या जागांवर कशा प्रकारे हेराफेरी केली, त्या संदर्भात देवेंद्रजींनी बोलायला पाहिजे. त्यांच्या मंत्रिमंडळात जे भ्रष्ट मंत्री बसलेले आहेत, अजूनही खोक्यांची ओढाताण सुरू आहे त्यांच्याकडे, त्यांच्यावर त्यांनी बोलायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत, बेरोजगारी वाढते आहे, त्याच्यावर त्यांनी बोलायला पाहिजे. किती काळ तुम्ही त्याच्यामध्ये अडकून पडणार आहात? उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे. आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र झालेले आहेत, त्या धक्क्यातून ते सावरलेले नाही आहेत. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना अशा गमती जमती करण्याची सवय आहे. एक विनोद म्हणून त्याकडे पाहायला पाहिजे. की दोघं भाऊ एकत्र निवडणुकीसाठी आलेले आहेत, मुंबई महापालिका असेल ती आम्ही जिंकणार आणि येणाऱ्या काळात मराठीचा मग हो 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 काय 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 म्हणाले? मराठी भाषेचा जो हिंसाचार करणार म्हणावं, करणार. मराठी भाषेसंदर्भात आम्ही हिंसाचार करणार का? उखडा जे ते उखडा. हा महाराष्ट्र आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्य मराठी माणसाचं आहे, चांद्यापासून बांद्यापर्यंत. आणि आमच्या बापजाद्यांनी 106 हुतात्म्यांनी इथे बलिदान दिलेलं आहे. तुम्ही नाही दिलं. तुम्ही राज्याचे तुकडे करणारे लोक आहात. आज तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात म्हणून जरा गप्प आहात. तुमचं मुख्यमंत्रीपद ज्या दिवशी जाईल तेव्हा तुम्ही वेगळा विदर्भ मागणार आहात, हे आम्हाला माहिती आहे.